एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। राज्याच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते वडपे हा टप्पा अखेर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे। 3 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले। या मार्गावरून प्रवास करताना नागरिकांना अनोखा अनुभव लाभतोय। विशेषतः जगातील सर्वात मोठ्या बोगद्यातून जाण्याचा थरार हा अविस्मरणीय ठरत आहे। समृद्धी महामार्गाच्या या नव्या टप्प्यामुळे मुंबई आणि नाशिक दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ झाला आहे। प्रवासातील महत्त्वाचे मुद्दे: महामार्गावर प्रत्येक 100 किलोमीटर पेट्रोल पंपाची सुविधा उपलब्ध आहे। मात्र नागपूर ते मुंबई दरम्यान सध्या सीएनजी पंप उपलब्ध नाहीत, त्यामुळे सीएनजी वाहन चालकाने विशेष दक्षता घ्यावी। प्रवासादरम्यान विविध ठिकाणी आधुनिक सुविधा, स्वच्छतागृहे, विश्रांती स्थळे उपलब्ध आहेत। बोगद्यातून प्रवास करताना सुरक्षिततेसाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। डॉक्टर विश्वासराव आरोटे आपल्या अनुभवातून सांगितले की हा रस्ता केवळ सोयीचा नाही तर एक ट्रीट आहे। सुरेख दृश्ये, गतिशील मार्ग आणि अत्याधुनिक सुविधा यामुळे प्रवास सुखद झाला। यावेळी या प्रवासात त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा प्रगतशील शेतकरी शिवाजी मामा नायकवडी, नामवंत उद्योजक राजेंद्र महाले हे उपस्थित होते। समृद्धी महामार्गामुळे आता मुंबई, नाशिक, नागपूर हा प्रवास केवळ काही तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे। हा टप्पा महाराष्ट्राच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे, यात शंका नाही। ठिकाणी वन्य प्राणी यांचे चित्रीकरण, रस्ता, त्यानंतर अनेक बोगद्यांमध्ये दिशादर्शक फलक, खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून, ज्या अधिकारी महोदयांच्या संकल्पनेतून नागपूर ते समृद्धी आणि मुंबई हा जो रस्ता या ठिकाणी सुरू झाला, हा खरा तर सर्वांना एक जवळचा मार्ग झाला। या रस्त्याने कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाहीत, यासाठी प्रत्येक टोलनाक्यावर यांची सुरू असलेली सुविधा आणि त्यानंतर या ठिकाणी प्रवास करणारे दुचाकीस्वारांना या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं प्राधान्य दिलेलं नाही। त्याचबरोबर 4 व्हीलर, त्यानंतर मोठे वाहन या रस्त्याने प्रवास करत असताना हा प्रवास प्रत्येकाला नक्कीच काही क्षणात, काही तासात मुंबईकडे घेऊन जातो। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची राजधानी मुंबई जरी असली तरी उपराजधानी म्हणून ही नागपूर शहर आणि त्या भागात हा रस्ता पोहोचतो। खरं तर ही संकल्पना सर्वांनाच आवडणारी आहे। या रस्त्याच्या दुतर्फा असणारे झाडं, वृक्ष, ऑक्सिजन, त्यानंतर त्या बोगद्यामध्ये असणारे हवा आणि ऑक्सिजन हा सर्व देण्यामध्ये प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे। आपण बघतायत प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या जवळ गावं असल्यानंतर त्या गावाला देखील इथे दुतर्फा कसा मार्ग काढता येईल असा प्रयत्न या प्रशासनाने केलेला आहे। आणि खरं तर हा सर्वांना, म्हणजे व्यापारी असेल, उद्योजक असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, या सर्वांना या रस्त्याने नक्कीच चांगला फायदा होईल। आणि हा रस्ता अनेकांना आणि अनेक राज्यातील पर्यटकांनी, राजकीय नेत्यांनी आणि ठेकेदार खरी जर संकल्पना राबवायची असेल तर समृद्धी हा रस्ता अनेक शहरांना कसा जोडला गेला, या शहरांपासून हा रस्ता बायपासने जातो, या रस्त्याला जोडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी, एंट्रीच्या ठिकाणी टोलनाके आहेत आणि एंट्री करताना फास्टॅगने प्रवेश दिला जातो। आणि प्रवेश मिळाल्यानंतर आपण प्रवास सुरू केल्यानंतर आणि प्रवास ज्या ठिकाणी आपला संपणार त्या ठिकाणी तेवढी रक्कम अदा केली जाते। खरं तर हा रस्ता संपूर्ण काँक्रिटीकरण असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करत असताना प्रत्येक वाहन चालकाने, प्रत्येक गाडी मालकाने आपल्या गाडीचे टायर्स, नायट्रोजन हवा ही कशी भरावी, त्यानंतर रस्त्यावर काँक्रिटीकरणमध्ये टायर मोठ्या प्रमाणात झीज होते, हे सर्व नियमांची या ठिकाणी आठवण करून दिली जाते। पण या ठिकाणी एक पाहावयास मिळतं, या रस्त्याने प्रवास करत असताना आपण ज्या टोलनाक्यांमधून प्रवास करतो त्यावेळेस प्रत्येक वाहनाची चेकअप केली जाते असं सांगितलं जातं। मात्र आत्तापर्यंत समृद्धीने अनेक वेळा आम्ही प्रवास केला
मात्र या प्रवासामध्ये कोणत्याही टोल नाक्यावर टायर, कोणत्या इंजिन, नायट्रोजन हवा कोणत्याही प्रकारे चेक केली जात नाही। ही जबाबदारी प्रत्येक वाहन चालकाची आहे। समृद्धी महामार्ग प्रशासन याबाबत कोणतीही दखल घेत नाही। या ठिकाणी प्रवास करत असताना किंवा ज्यांना या रस्त्याने प्रवास करायचा आहे त्यांनी मात्र एक लक्षात ठेवलं पाहिजे, या रस्त्याने प्रवास करत असताना आपल्या गाडीचे टायर्स, आपल्या गाडीतील नायट्रोजन हवा आणि या रस्त्याने प्रवास करत असताना वेगावर मर्यादा, कोणत्याही प्रकारची मस्ती या रस्त्यावर चालणार नाही। असा हा सुंदरदायी प्रवास आपण करू शकता। शेवटी म्हणतात का जगाच्या पाठीवर ज्या शहर आणि ज्या देशाची आर्थिक रस्ते, महामार्ग, दळणवळणी अवस्था चांगल्या प्रकारे असते त्या ठिकाणची आर्थिक सबलता मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असते। अशा हा समृद्धी महामार्गाचा प्रवास हा आम्ही करत असताना अनेक आठवणी अनेक ठिकाणी पाहावयास मिळाल्या। प्रवास करत असताना चालकाची नजर ही समोर असते, नजर समोर असल्यामुळे या ठिकाणी प्रवास करत असताना चालकाला झोप येऊ शकते, त्यामुळे विचित्र प्रकार घडू शकतात। मात्र या ठिकाणी हा प्रवास करत असताना आजूबाजूचे हिरवीगार निसर्गरम्य वातावरण या वाहन चालकांना नक्की प्रेरणादायी ठरत आहे। हा सर्व प्रवास चांगल्या प्रकारे सुरू असताना सर्वांना एक आनंददायी देणारा प्रवास आहे। ही या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या वनराई या ठिकाणी आपण पाहतात। या रस्त्याने प्रवास करत असताना अत्यंत मनमोहक वातावरण आहे। सर्वांना या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना शुभ संचितो आणि सर्वांनी आयुष्यामध्ये एकदा तरी या रस्त्याने प्रवास प्रत्येकाने करावा, कारण हा प्रवास करत असताना या प्रवासामध्ये येणारे अनुभव आणि रस्ता सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत या रस्त्याची ज्या अधिकाऱ्यांनी जी मांडणी केलेली आहे, हा रस्ता अत्यंत लेव्हल प्रमाणे केलेला आहे। या रस्त्यावर पाऊस पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पाणी या ठिकाणी साचताना दिसलेलं नाही आणि काँक्रिटीकरण रस्ता असल्यामुळे पाऊस पडला तरी काही क्षणात पाणी या ठिकाणी हे शिजून जातोय। हा सर्व प्रवास या ठिकाणी होतोय आणि पुन्हा एकदा आपण समृद्धीच्या तिसऱ्या बोगद्यामध्ये आता आपण काही क्षणातच प्रवास करणार आहोत आणि या ठिकाणी हा तिसरा बोगदा पुन्हा सुरू झालेला आहे। इगतपुरीपासून हा सुरू झालेला क्रमांक 3 चा बोगदा 5.5 महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।